सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. तिल्याळ येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. चाकूचा धाक दाखवून धाडसी चोरी. जत तालुक्यातील तिल्याळ येथे भर दिवसात घडलेल्या धाडसी चोरीमुळे घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चाकूचा धाक दाखवत 2 अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी 23 एप्रिल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा अण्णाप्पा जेऊर वय 67 राहणार तिल्याळ तालुका जत आपल्या घरी एकट्याच होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेवर चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील अंदाजे अर्धा तोळे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. घटनेदरम्यान महिलेचा मुलगा घराजवळ आला असता आरोपींनी त्यालाही चाकूचा धाक दाखवत धमकावले आणि तात्काळ तेथून पलायन केले. या घटनेत सुमारे 50,000 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी उमदी पोलीस ठाणे येथे 2 अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. परिसरात भीतीचे वातावरण. भर दिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवत चोरी झाल्याने तिल्याळ व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सुरक्षा उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांची कारवाई सुरू. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच संशयिताच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी स्थानिक माहितीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये. तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे सांगितले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.